हॅलो, शालिनी वहिनी, कशा आहात तुम्ही? मी अगदी मजेत. तुम्ही कशा आहात? मी काय मजेतच म्हणायची हो. काय मुक्ता गेल्यापासून ना घर नुसतं अगदी रिकामं रिकामं वाटतं. ती घरात नसण्याची अजून सवयच झालेली नाहीये ना. काय गंमत असते ना ताई आत्या. तुम्हाला तिकडे करमत नाहीये, घर रिकामं रिकामं वाटतंय आणि मला मला मुक्ता आल्यापासून हे घर अगदी भरल्यासारखं वाटतंय. चालायचंच, त्याला काय उपाय आहे आता. पण मुळात मुक्ता खुशीत आहे ना, ते जास्त महत्वाचं. मुक्ता खूप खुशीत आहे, तुम्ही काही काळजी करू नका. चला, तुम्ही बोललात ना, जीव भांड्यात पडला माझा. तुम्हाला खरं सांगू, मध्यंतरी एक दोनदा बोलले मी तिच्याशी, पण पूर्वीसारखी काही ती बोलली नाही. गप्प गप्प होती, म्हणून जरा काळजी वाटली मला. आता तुम्ही विषय काढलाय म्हणून सांगते, मलाही थोडंसं तसं जाणवलं बरं का. म्हणजे मुक्ता थोडीशी मलूल वाटली. पण काय होतं की लग्न म्हणलं की दगदग असतेच की नाही, आणि पुन्हा नवीन घरात वावरण्याचं थोडंसं टेन्शनही असतं. तुम्ही काही काळजी करू नका ताई आत्या, मी आहे ना. मी व्यवस्थित लक्ष ठेवीन तिच्यावर. ठेवू? ठीक आहे. काय लगबग चालली मुक्ता ताई? उरकत का नाही स्वयंपाकाचं? आम्हाला सगळ्यांना सुट्टी दिली, मला राहवलंय, म्हणलं बघाव तरी एकदा जाऊन काय चाललंय मुक्ता ताईंचं ते. जीवा, मी मारे तुम्हा सगळ्यांना आज सुट्टी दिली, सगळं स्वयंपाकाचं माझ्या अंगावर घेतलं आणि आता माझ्याच अंगाशी आले. काय? नाही नाही, टेन्शन घ्यायचं नाही बरं, बिंदास करून टाकायचे पटापट काम, त्याला काय होतंय? तसं नाही रे जीवा, एवढ्या सगळ्या माणसांच्या स्वयंपाकाची सवय नाहीये ना मला. आमच्या घरी कसं, आम्ही इनमीन 3 माणसं. अहो, इथं 10 प्रकारची 10 माणसं आहेत, त्यांच्या 10 खोडी आहेत. ते विनी बेबी आमच्या कॅलरी का फॅलरी मोजीत बसत्यात. मेघना वहिनींना आंबट चिंबट असं झणझणीत तिखट लागत खायला, शिवाय मासाहेबाचं पथ्य पाणी. पण मग सगळ्यांचा एकत्र स्वयंपाक कसा करायचा? एकत्र नाही करायचा, वेगवेगळा करायचा बरं प्रत्येकासाठी. हा, म्हणजे इनी बेबी ना असं ते सलाड तसले कापलेले सगळ्या भाज्या, परत कोणाला झुणका भाकर, तो कोणाला बटाट्याची भाजी, असं सगळं वेगवेगळं दररोज करायचं. म्हणजे तुम्ही रोज एवढे सगळे प्रकार करता? म्हणजे काय, करावंच लागतं, त्याला काही इलाज नाही. आमच्या घरी कसं, जे ताटात पडेल ते खायचं. हे श्रीमंताचं घर आहे, 10 जणांच्या 10 खोडी. मी या घरात आलो ना असं होतो, पण आता बघितलं ना, सगळ्यांचं टेस्ट करावं लागतं, ज्याला काही इलाज नाही. तुम्ही शिकाल हळूहळू. ए जीवा, मी ना आज खीर केली आहे. आहा, जरा टेस्ट करतोस? तुम्ही खीर माझा उपास आहे आज. मला केली असती मी टेस्ट, पण माझा उपास आहे ना आज. ए प्लीज कर ना टेस्ट. नाही, टेस्ट तुम्ही असं करा ना, मग त्याच्यापेक्षा तुम्हीच टेस्ट करा ना, ते बेस्ट राहील, आहे की नाही? एवढी पण काय वाईट झाली नाहीये, तशी बरी झाली. बरी? अहो, त्या खिरीच्या गोड वासाने तर आत आलो मी, तोंडाला पाणी सुटलं बरं मुक्ताताई. बर मुक्ताताई, आता ते कोशिंबिरीचं सगळं मी कापून घेतो, तुम्ही आराम करा बरं जरा. मुक्ताताई, अहो मी करतो सगळं. अहो मला सवय म्हणलं तर द्या इकडे. मुक्ताताई म्हणजे बाबा आराम करा म्हणलं तर. नक्की? अहो मला सवय आहे याची. बर ठीक आहे. हो. जीवा, जीवा, आता यांचं काय काम आहे? घरात एवढी बायको आली तरी माझं नाव लागतच यांना घ्यायला. अरे जीवा ये ना. आलो आलो. हाय विनी, हाउ आर यू? गुड, व्हेरी गुड. यू टेल मी. तुमच्या
तुमच्या घरातला लग्नाचा घोळ आटपला की नाही? हो ना. आय मीन इट वॉज सो बोरिंग. काय ते म्हणे कधी मेहंदी तर कधी हळदी. ओ गॉड. हां, पण छान छान नवीन ड्रेस घ्यायला मिळाले एवढाच एक फायदा होता. या आय नो, आपल्याकडची लग्न ही अशीच असतात. बरं ते जाऊ दे, मी मुद्दामच फोन केला तुला. म्हटलं बघावं तू फ्री आहेस की नाही. ऑफकोर्स आय एम फ्री. आय एम ॲब्सोल्युटली फ्री. काही नवीन काम आहे का? सांगितलं तर उडशील. अगं एका ॲड कॅम्पेनचं शूट आहे फॉरेन लोकेशनवर. काम मोठं आहे, खूप दिवस लागतील. आणि यू वोंट बिलीव्ह, त्यांना मॉडेल म्हणून तूच हवी आहेस. काय? मीच हवी म्हणजे मला काही कळलं नाही. अगं मी सगळ्यांना तुझे फोटोज दाखवते ना, तसं ह्यांनाही दाखवले आणि ते तुझ्याशी कॉन्ट्रॅक्ट करायला तयार झालेत. मग काय कळवू मी त्यांना? नाही, मी सांगते. फक्त एक 2 दिवसात सांगू मी. कम ऑन विनी, अगं काम हवं म्हणून नाचत असतेस आणि काम मिळाल्यानंतर आडेवेडे कसले घेतेस ग? नाही, आढेवेडे नाही घेते मी. ते काय आहे ना की आमच्या घरी मला सांगावं लागेल ना म्हणून. ओके, तू तुझ्या घरी सांग, पण हे बघ लवकर. हां, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. विनी, ज्यांनी तुझं नाव सजेस्ट केलंय त्यांना कमिशन द्यावं लागेल. हां, इट्स ओके, इट्स ऑल राईट. आय मीन डोंट वरी अबाउट दॅट. ते सगळं मी बघून घेईन. बट काम व्हायला पाहिजे. ओके. ओके, मग मला लवकरात लवकर कळव. मी वाट बघतीये. ओके ओके, बाय बाय. मामा. ग्रेट न्यूज आहे. काय? अगं ती सुप्रिया तिने एका इंटरनॅशनल ऍड कॅम्पेन साठी माझं नाव सजेस्ट केलं होतं आणि त्या लोकांना मीच हवे, त्यांनी मला सिलेक्ट केलंय. इज इट अ ग्रेट न्यूज? Oh my God, God bless you. Congratulations. थँक यू. इंटरनॅशनल ऍड का? शूटिंग कुठे, मुंबईत आहे की बाहेर आहे? सगळं शूटिंग फॉरेनला होणार आहे. धम्माल येणार आहे. आय एम सो एक्साइटेड. एक्साइटमेंट कमी करा मॅडम. बाहेर गावी जायचंय, त्याची परमिशन तुमचे पप्पा देणार आहेत का ते आधी बघा. मामा, तू कशासाठी आहेस? तू म्हणशील ना त्यांना मस्त का, हो की नाही? आणि मला भरपूर पैसे मिळणार आहेत मामा. पण एक आहे, त्याकरता मला अगदी थोडेसे पैसे खर्च करावे लागतील. आपल्याला खर्च करावे लागतील का? अगं म्हणजे काय आहे की सुप्रियाने ज्यांच्याकडे माझं नाव सजेस्ट केलं होतं ना, त्यांना कमिशन म्हणून काही द्यावे लागतील. आधीच द्यायचे? किती? आय डोंट नो, मी सांगेन तुला. मला नको सांगूस, पप्पांना सांग, ते देणार ना पैसे तुला. मम्मा, तू मारशील ना मस्त का? तू कन्व्हिन्स करशील की नाही? त्या दिवशी आपण काही गोष्टी प्लॅन केल्या होत्या, त्या बाबतीत तुम्ही काही काम सुरू केलंय? हो सर, तुमच्या सांगण्याप्रमाणे मी एक प्लॅन ठरवलाय. जस्ट हॅव अ लुक. गुड, व्हेरी गुड. थँक्यू सर. कुठल्या डिपार्टमेंटचा हेड कुठल्या डिपार्टमेंटचे अकाउंट चेक करेल त्याची ही लिस्ट आहे. एक काम कर, सगळ्या डिपार्टमेंटसाठी एक पत्र तयार कर. त्याच्यावर सागर किंवा पद्माकर साहेबांची सही घे आणि सगळ्यांना लेटर पाठवून दे. म्हणजे काय, याच महिन्यापासून क्रॉस ऑथरायझेशनची सिस्टम चालू होईल. येस सर. भडसावळे सर, तुम्ही तुमच्या कामाला सुरुवात केली? येस सर. हे पहा, सर्व डिपार्टमेंटसाठी मी एक पत्र तयार केलं. गुड. आपले सगळे मुद्दे आता क्लिअर झालेत. आता एक काम करायचं, पत्र तयार करा आणि सागर साहेबांची सही घेऊन सगळ्या डिपार्टमेंटला पाठवून द्या. येस सर. सर, आपण सर्व तयारी करू, आपल्या बाजूने अगदी फर्म राहू. हे सर्व ठीक आहे, पण दिवाकर साहेब भयंकर भडकले. याचा अर्थ प्लॅनला पाडण्या अगोदरच विरोध सुरू झाला. पण एका दृष्टीने चांगलंच झालं. विरोध कुठून होणार आहे हे आपल्याला आधीच कळलं. त्यामुळे आपण सुद्धा पूर्ण तयारीत राहू. ही नवीन पद्धत ते मान्य करतील असं मला नाही वाटत. मिस्टर भडसावळे, त्यांना ते मान्य करावंच लागेल. काय, शेवटी ह्या कंपनीच्या फायद्याचा प्रश्न आहे. कंपनीचा कितीही वरिष्ठ अधिकारी असला तर तो नियम मोडू शकत नाही.
तेव्हा भडसावळे साहेब दिवाकर साहेब कितीही चिडले लक्ष देऊ नका. मुक्ता, अरे वा, सगळा स्वयंपाक तयार. काकू मला बोलवलं, काय हवंय का तुम्हाला? अगं आज तू स्वतः स्वयंपाक करणार आणि नोकरांनाही सुट्टी दिलीस म्हणून म्हणलं तुला मदत करावी, पण इथे तर सगळंच तयार दिसतंय. काकू मी सगळं केलंय, फक्त मी खीर केली आहे तर एवढ्या सगळ्यांचा अंदाज येत नाहीये मला. तुम्ही प्लीज टेस्ट कराल? तू कशाला काळजी करतेयस? सगळेजण तुझा स्वयंपाक गोड मानून घेतील. हो मी तर ठरवलंच आहे, लोणचं खाल्लं ना तरी म्हणायचं वा काय गोड लोणचं आहे. तू याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस ग. काय झाली का सगळी तयारी? बघितलंस का, इतक्या वर्षांनी पहिल्यांदा आजी आली किचन मध्ये. तू स्वयंपाक केलायस ना म्हणून घाबरली आहे बघ एवढी. काहीतरी काय, आता मानात चव बघू दे. का तू खा ना, तू खा. अरे बघ, खीर का? एक मिनिट. ऑल द बेस्ट. थँक्यू थँक्यू. चांगली झाली आहे, पण मुक्ता, पिठी साखरेच्या ऐवजी चुकून मीठ पडलंय. अकाउंट्स डिपार्टमेंटच्या लोकांना ना वेळ लागले. 4 वेळा फोन केलाय त्यांना, तरी मार्केटिंगचा चेक अजून पाठवला नाहीये. तुम्हाला सांगते दिवाकर, ते भडसावळे आहेत ना, त्यांचंच काम आहे. आता बोलवलंय मी त्यांना, कशी खडसावते ती बघा. हे बघ मेघना, मला बोलवलं? या आलात भडसावळे, तुम्ही काय असहकार करण्याचं व्रत घेतलंय? नाही मॅडम. मग अजून मार्केटिंग वाल्यांचा चेक त्यांच्यापर्यंत का नाही पोहोचलाय? मी दिवाकर साहेबांना सगळं सांगितलं मॅडम. मार्केटिंग सेक्शनचा चेक रेडी आहे, पण त्यासोबतचे आवश्यक सपोर्टिंग पेपर्स आले की सागर सर किंवा पद्माकर साहेब त्याच्यावर सही करतील. आता मार्केटिंग सेक्शनकडनं पेपर्स यायला उशीर होतोय, त्याला आम्ही काय करणार? अच्छा, म्हणजे चूक मार्केटिंग वाल्यांची आहे, म्हणजे पर्यायाने आमची आहे, असंच म्हणायचं ना तुम्हाला? मला जे म्हणायचंय ते मी म्हटलंय. सावळे, just get... भडसावळे या तुम्ही. थँक्यू सर. चांगलं खडसावणार होते मी त्यांना, का थांबवलं तुम्ही मला? प्लीज कंट्रोल युअरसेल्फ. का चिडचिड करतेस तू? हे असं चिडचिड करून काय होतं मागच्या वेळेला बघितलंयस ना तू. पुन्हा शुभ करून घ्यायची तुला. मी समजावतो तुला. हे बघ, आपण काही फार काळ इकडे राहणार नाही होतो. गडकरींबरोबर आपलं नवीन प्रोजेक्ट चालू झालं की आपण अमृत डेअरीला रामराम ठोकून आलो. मग का उगाच चिडचिड करतेस? प्लीज कंट्रोल. मुक्ता, सुरुवातीला होतं असं,
त्यात एवढं मनाला लावून घेण्यासारखं काय आहे? एक खीर सोडली ना तर बाकी सगळा स्वयंपाक अगदी उत्तम झाला होता. पण मा, खीर बनवल्यानंतर मी स्वतः त्याची चव घेतलेली. हो, घाई गडबडीत जातं विसरून काहीतरी. अहो, आपण काय केलंय आणि काय नाही हे सुद्धा लक्षात राहत नाही कित्येक वेळेला. काय शालिनी? तुला माहितीये का मुक्ता, मी तुझ्यासारखी उत्साहाने स्वयंपाकघरात गेले मांना मदत करण्यासाठी. त्या दिवशी मा श्रीखंड करणार होत्या. सगळी तयारी झाली होती, फक्त चवीपुरतं मीठ घालायचं राहिलं होतं. या बाईसाहेबांनी मिठाऐवजी खाण्याचा सोडाच घातला. मग काय, श्रीखंड आला असं वरती फसफसून आणि इकडे शालिनीबाईंच्या डोळ्यांना लागल्या धारा. या अशाच अगदी. अगं असंच असतं मुक्ता, आपण 1000 वेळा चुका केल्या ना की मग कळतं स्वयंपाक कसा करायचा ते. तेव्हा पहिल्यांदा अशा चुका होतातच. झालं गेलं आता सगळं विसरून जायचं. आणि आता एवढासा चेहरा करून नाही बसायचं. हसा बरं, हसा. राकेश बाबा, राकेश बाबा, राकेश बाबा. काय रे राकेश बाबा, आता खाली काय गंमत झाली माहिती का तुम्हाला? मला कशी माहिती असणार? मी सांगतो ना तुम्हाला, हे तर माहिती असेल. आज मुक्ता त्यांनी सगळ्या नोकरांना सुट्टी दिली, त्या जेवण तयार करणार म्हणून. हो का? हा. मग यात गंमत काय? गंमत तर पुढे आहे ना. तर त्यांना मदत पाहिजे का असं विचारायला शालिनी वहिनी आणि मासाहेब खाली किचन मध्ये गेले. तो सगळं जेवण तयार. मग मुक्ताताईंनी त्यांनी तयार केलेली खीर त्यांना टेस्ट करायला दिली. मग खीर खारट. हो का? बिचारी मुक्ता. नाही, पण तरी सुद्धा मासाहेबांनी त्यांचंच कौतुक केलं. मासाहेब म्हणाल्या, होतं असं कधी कधी, बाकी जेवण तर छान झालंय ना. बस झाली गंमत सांगून. मला भूक लागली, माझं जेवणाचं बघा. चल. काय रे जीवा, एवढी मोठी बॅग घेऊन कुठे चाललायस? मी नाही चाललो कुठं, तुम्हीच चाललात ना गोव्याला. पण आम्ही काय बॅगेत बसून जाणार नाही आहोत. वा, मस्करी करता काय गरीबाची. म्हणजे एकीकडे मिस्टर मस्करी करतात, एकीकडे मिसेस मस्करी करतात. मिस्टर म्हणाले मिसेसचं सामान बसल का नाही बघ ह्याच्यात म्हणले. काय रे, काय चाललंय? चाललेलं काय नाही, मी काय घडलं ते सांगतोय त्यांना. सागर, तू त्याला असं म्हणालास काय? की माझ्या सामानाला एवढी मोठी बॅग लागेल? नाही, हे एवढंच नाहीये. ह्याच्या पुढे काय म्हणले ते सांगू का? लग्न झाल्यापासून माझ्या कपड्यासाठी या घरात कपाट सुद्धा उरलेलं नाही म्हणले. ढिगारा घेऊन आले म्हणे माहेरनं आणि सगळे तिचंच भरलेलं आहे. माझे कपड्यांना आता जागाच उरलेली आहे. असं म्हणालास? नाही ग, असं मी काही म्हणाल नाहीये. हे पण मी काही आपल्यात जे घडलंय, ज्या बाबतीत मी तुम्हाला शब्द दिला त्या गोष्टी सांगणार नाहीये. त्या खिरीचा प्रसंग मी सांगणार. खिरीबद्दल काय बोललास तू सागर? हे पहा मुक्ताताई, तुमचा संबंध नाही, आमच्या आपापसात चाललंय ना. मी ते खिरीत मीठ पडलं आणि ती बेकार झाली खीर. अरे पण सागर, तुला मी अरे मी सागर, अगं, मला माहितीये तू असं नाही बोल. मी असं बोलीन का त्याला? तुला माहिती आहे ना तो कसा आहे ते. ए जीवा, परत ये आता. अरे काय झालं? मिस्टर गोवर्धन, मार्केटिंग सेक्शनचा चेक तुम्ही काढून ठेवलाय. हा प्रश्न तुम्ही अकाउंट्सला जाऊन विचारा. वाह, हे छान चाललंय तुम्हा लोकांचं. अकाउंट्सला विचारलं की ते म्हणणार गोवर्धन साहेबांना विचारा. गोवर्धन साहेबांना जाब विचारला तर एक्सक्यूज मी, माइंड युअर लँग्वेज. मी या कंपनीचा ऍडवायझर आहे, नोकर नाही. तुम्ही कुठला जाब काय प्रश्न मला विचारू शकत नाही. या कंपनीची फायनान्शियल पोझिशन रुळावर आणण्याचा प्रयत्न करतोय मी.
रुळावर आणताय का कंपनी खड्ड्यात घालताय? काय कळतंय का तुम्हाला? तुमच्यापेक्षा जास्त कळतंय मला. 2 तप घालवली आहेत मी कंपनीत. या माझ्या हाताने वाढवली कंपनी मी. त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. कळलं? आत्ता जे प्रॉब्लेम आहेत ते आत्ताच्या आत्ता सॉल्व्ह करा. मार्केटिंग सेक्शनचा चेक आजच्या आज निघायलाच हवा. तो चेक आज जाणार नाही. का ते तुमच्या पतिराजांना विचारा. आणि या बाबतीत माझ्याशी जर संपर्क साधायचा असेल यापुढे त्यांना माझ्याशी बोलायला सांगा. या तुम्ही.